Hello friends, I am Prachi. So today's our topic is Unit 1 Basics of AC Circuit in Electrical Circuit and Network. So in the last videos we see the definitions of cycle, frequency, time period, amplitude, and also we see the equations of alternating current and voltage. Also the induced EMF means what, Faraday's law, all we see in the last videos. So today we see the what is phase angle and phase difference means what. फेज डिफरन्स मीन्स काय आणि फेज मीन्स काय त्याआधी आपण बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ प्युअर साइन वेव्ह आउटपुट पॉवर सोर्स. सो हिअर सी जनरेट्स लेस इलेक्ट्रिकल नॉइस इन युअर इक्विपमेंट means no lines on your TV set and no hum in your sound system. Second is microwave ovens cook faster. So these are the advantages of pure sine wave output power source. Equipment and appliances last longer. Equipment and appliances run cooler and more efficiency. All the explanation of this unit in the last videos in explanation in Marathi, also in Hindi, available in this channel. So see this. And the next point is equipment that can be damaged when running on modified sine waves such as laser printers, rechargeable battery powered devices, and pellet stoves run perfectly when operated from a pure sine wave inverter. Telecommunication equipment run with less noise and hum. Motors run at their intended speed and with less heat. Computer equipment lasts longer and is less likely to have mysterious errors or errors. तर यानंतरचं आपण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत. सो दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ प्युअर साइन वेव्ह आउटपुट्स पॉवर सोर्स. So what is phase? Phase of an alternating current or voltage is the fraction of time period of that alternating current or voltage which has elapsed since the current by voltage last passed through the zero position of reference. For example, the phase of voltage at peak point is t by 4 seconds, where t is the time period, or expressed in term of angle, it is pi by 2 radians. Similarly, the phase of the rotating coil at the instant shown, therefore called its phase angle. तर phase म्हणजे काय आहे? तर फेज मीन्स काय आहे, तर इथे इझी वेमध्ये इथे काय आहे, साइन वेव्ह आहे, ही साइन वेव्ह आहे. त्यानंतर या साइन वेव्हमध्ये काय आहे, वेगवेगळे आपल्याला दिसत आहे. 0 आहे, पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2 अँड 2 पाय. दीज आर दी अँगल्स. आणि हा जो आहे पूर्ण हा टाईम पिरियड आहे. या पूर्ण वेव्हचा काय आहे, हा टाईम पिरियड मीन्स कॅपिटल टी इज दी टाईम पिरियड. अँड ऑन दी एक्स ॲक्सिस दी करंट and on the y axis that is the voltage. So phase means काय आहे, तर ही जी वेव्हफॉर्म आहे या वेव्हफॉर्ममध्ये हा टी कॅपिटल टी मीन्स टोटल टाईम आहे. आणि जेव्हा हा टाईम इथे असेल तेव्हा टाईम किती असेल, टी बाय 4. आणि जेव्हा समोर जाईल तेव्हा किती होईल टाईम, आधी टी बाय 4, त्यानंतर मीन्स जसे अँगल आहेत तसेच. इथे अँगल आहे पाय बाय 2 आणि इथे टाईम आहे टी बाय 4. इथे टाईम येईल टी बाय 2, इथे 3 टी बाय 2 आणि इथे टी. तर कॅपिटल टी आहे टोटल टाईम आणि हे बाकीचे आहेत अँगल, पाय बाय 2, 3 पाय बाय 2 अँड 2 पाय. दीज आर दी अँगल्स. सो तर या वेव्ह डायग्राममध्ये आपल्याला दिसते आहेत टाईम पिरियड आणि अँगल दिसते आहेत. त्यानंतर करंट, ही वेव्हफॉर्म आहे. ही वेव्हफॉर्म कुठून स्टार्ट झालेली आहे, 0 पासून, आणि ही इथपर्यंत मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत पोचायला मीन्स पर्यंत पोचायला किती टाईम लागत आहे, ओमेगा टी. मीन्स ओमेगा टी इज इक्वल्स टू टी बाय 4. मीन्स 0 पासून ही वेव्ह स्टार्ट झाली आणि पीक व्हॅल्यूपर्यंत गेली, तोपर्यंत त्याला टाईम किती लागला, तर टी बाय 4. ओनली या टाईमला, इतक्या पिरियडला किंवा इतक्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे टी बाय 4. मीन्स या वेव्हनी इतका फेज कंप्लीट केला, त्याला टाईम पिरियड लागला टी बाय 4. तर ही एक कंप्लीट फेज झाला एवढा. मीन्स टी बाय 4 इन टाईम. मीन्स किती टाईममध्ये, टी बाय 4मध्ये एक फेज झाला. त्यानंतर हा सेकंड फेज. दिस इज दी सेकंड फेज. जर आपण याला टाईममध्ये घेतलं तर आपण याला फेज म्हणायचं, किंवा मग याला जर आपण अँगलमध्ये घेतलं तर काय होईल, अँगल.
मीन्स जेव्हा आपण पूर्ण सायकलसाठी टाईम घेतो आहे तेव्हा फेज येत आहे. मीन्स तेव्हा फेज म्हणायचं की इतक्या फेजमध्ये इतका टाईम पिरियड, मीन्स इतकी सायकल कंप्लीट करण्यासाठी इतका फेज, म्हणजे याला एक फेज म्हणायचं. आणि त्याचा फेजचा टाईम किती आहे तर T/4. मीन्स जेव्हा की सायकलचा आपण कंप्लीट टाईम घेऊ तेव्हा आपण त्याला फेज म्हणू. बट जेव्हा आपण एक वेव्ह घेतली आहे आणि त्यानंतर तिथे आपण अँगल्स घेतले आहेत, ते अँगल्स रॅडियनमध्ये घेतले आहेत. इथेच घेऊया. ते अँगल्स आपण रॅडियनमध्ये घेतले आहेत, तेव्हा काय म्हणावे लागेल, π/2, 3π/2 अँड 2π. अँड जेव्हा ते टाईममध्ये असेल, टाईम पिरियड असेल, तेव्हा आपल्याला म्हणावं लागेल फेज. आणि एक फेज कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागतो आहे तर T/4. इथपर्यंत येईल तेव्हा एक फेज कंप्लीट होईल. सो दिस इज मॅक्झिमम व्हॅल्यू आणि इथे एक फेज आपला कंप्लीट होईल. तर हा झाला कॉन्सेप्ट ऑफ फेज. त्यानंतर अँगलचा कॉन्सेप्ट आहे. जेव्हा पूर्ण अँगल घेऊ आपण तेव्हा दिस इज दी 2π. इथे पूर्ण कंप्लीट सायकल झाल्यानंतर किती येईल 2π अँगल येईल. अँड इथे किती येईल 90, देन 180, 270 अँड 360. हे आपण नंतर कॉइलच्या हेल्पनी समजून घेणार आहोत. तर सध्या आपल्याला वेव्ह डायग्रामवरून हे समजून घ्यायचं आहे की जेव्हा आपण सेकंडमध्ये घेऊ, पीक पॉईंट इज T/4 सेकंड, वेअर T इज दी टाईम पिरियड ऑर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ अँगल. आणि जेव्हा आपण त्याला एक्सप्रेस करू अँगलमध्ये तेव्हा काय होईल π/2 रॅडियन्स, तेव्हा आपण त्याला रॅडियन्समध्ये म्हणू. अँड सिमिलरली द फेज ऑफ द रोटेटिंग कॉईल ॲट द इन्स्टंट शोन, देअरफॉर कॉल्ड इट्स फेज अँगल. आणि आपण त्याला फेज अँगल म्हणू. मीन्स इथे आपल्याला फेज मीन्स काय आहे आणि फेज अँगल मीन्स काय आहे, दोन्ही कॉन्सेप्ट समजलेले आहे. स्टार्टिंगपासून असं आहे, फेज ऑफ एन अल्टरनेटिंग करंट ऑर व्होल्टेज इज द फ्रॅक्शन ऑफ टाईम पिरियड of that alternating current or voltage which has elapsed since the current voltage last passed through the zero position of reference. For example, the phase of voltage at peak point is, जेव्हा आपला फेज ऑफ व्होल्टेज जेव्हा पीक पॉईंटला असेल तेव्हा किती असेल टाईम T/4 सेकंड. अँड वेअर T इज दी टाईम पिरियड ऑर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ अँगल. आणि जेव्हा त्याला आपण टाईम अँगलमध्ये एक्सप्रेस करू तेव्हा तो इथे किती असेल तर π/2 रॅडियन्स असेल. अँड सिमिलरली यालाच आपण काय म्हणू तर फेज ऑफ रोटेटिंग कॉईल. आणि जेव्हा कॉईल रोटेटिंग होईल या फेज मीन्स ही कॉईल जेव्हा रोटेट होईल अशा प्रकारे तेव्हा आपण त्याला काय म्हणू फेज अँगल म्हणू. तर हा कॉन्सेप्ट झाला फेज अँगल अँड टाईम पिरियड. जर आपण टाईम घेतला तर पूर्ण सायकल कंप्लीट होण्याला टाईम T लागेल. टोटल टाईम इज T. अँड अँगल इज 2π. मीन्स पूर्ण सायकल कंप्लीट व्हायला अँगल किती असेल तर 2π मीन्स 360 डिग्री. अँग्युलरने घेतला, अँग्युलर मीन्स या डायग्रामवरून समजेल की पूर्ण सायकल जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा अँगल्स किती येतील तर आधी 0पासून स्टार्ट झाला, त्यानंतर π/2, π, 3π/2 अँड कंप्लीट 2π. तर अशा प्रकारे एक पूर्ण सायकल कंप्लीट झाल्यावर अँगल किती मिळेल तर 2π मीन्स 360 डिग्री. So this is the phase angle and the time and the peak voltage. This is the peak voltage. This is the peak value. Then next is, here see, consider two single turns coil of different sizes. A arranged radially in the same plane and rotating with the same angular velocity in a common magnetic field of uniform intensity. The EMF induced in both coils will be of the same frequency and of sinusoidal shape, although the value of instantaneous EMF induced won't be different. However, the two alternating EMF would reach their maximum and zero value at the same time, as shown in figure. Such alternating voltage or currents are said to be in phase with each other. आपण केव्हा म्हणू की करंट आणि व्होल्टेज हे फेजमध्ये आहेत तर बघूया इथे. तर इथे आपण कॉईल कन्सिडर केली आहे, सिंगल टर्न टू कॉईल कन्सिडर केल्या आहेत डिफरंट साईजच्या आणि त्याला अरेंज केलं आहे सेम प्लेनमध्ये. आणि त्याची काय घेतलेली आहे तर सेम अँग्युलर व्हेलॉसिटी घेतली आहे आणि कॉमन मॅग्नेटिक फील्ड घेतली आहे युनिफॉर्म इंटेन्सिटीमध्ये. तर EMF जो इंड्यूस होईल बोथ कॉईलमध्ये मीन्स दोन्ही कॉईलमध्ये जो इंड्यूस्ड EMF इंड्यूस्ड होईल त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल तर सेम असेल आणि सायनोसायडल जो शेप असेल तो पण सेम असेल. अँड द व्हॅल्यूज ऑफ EMF शुड वॉल बी डिफरंट. बट त्याच्या ज्या
instantaneous व्हॅल्यू असतील त्या डिफरंट असतील. हावेवर द टू अल्टरनेटिंग EMF वॉन्ट रीच देअर मॅक्झिमम अँड झिरो व्हॅल्यूज ॲट द सेम टाईम ॲज शोन इन फिगर. बट त्याच्या झिरो व्हॅल्यू आणि त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू ह्या सेम टाईमला रीच करतील. मीन्स करंटसुद्धा आणि व्होल्टेजसुद्धा त्याची झिरो व्हॅल्यू आणि जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे त्या सेम टाईममध्ये रीच करतील. मीन्स इथे दिसते आहे सेम फेज, मीन्स सेम दिसते आहे. फेज कसा सेम आहे तर करंट आणि व्होल्टेज जो आहे तो सेम टाईमला इथेही झिरोपासून स्टार्ट झाला आणि त्याची पीक व्हॅल्यू पण सेम आहे दोन्ही वेवची. मीन्स त्या दोन्ही फेज आहेत, इन फेज. आणि जेव्हा की त्या अल्टरनेटिंग EMF जेव्हा ते दोन अल्टरनेटिंग EMF त्याच्या झिरो व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू सेम टाईमला रीच करतील तेव्हा आपण त्या अल्टरनेटिंग व्होल्टेज किंवा अल्टरनेटिंग करंट त्याला आपण काय म्हणू तर आर सेड टू बी इन फेज विथ इच अदर. ते दोघंही एकमेकांना इन फेजमध्ये आहेत. मीन्स जेव्हा झिरो व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ते सेम टाईमला रीच करतील तेव्हा आपण म्हणू ते एकमेकांच्या फेजमध्ये आहेत. सेड टू बी इन फेज विथ इच अदर. मीन्स आपण आधी काय केलं होतं, दोन सिंगल टर्न कॉईल डिफरंट साईडच्या कन्सिडर केल्या होत्या. त्यानंतर त्या आपण अरेंज केल्या होत्या रॅडियली सेम प्लेनमध्ये. त्यानंतर त्या रोटेट केल्या होत्या आणि आपण त्याची अँग्युलर व्हेलॉसिटीसुद्धा सेम घेतली होती आणि कॉमन मॅग्नेटिक फील्ड घेतली होती आणि युनिफॉर्म इंटेन्सिटी घेतली होती. त्यानंतर काय झालं होतं, जो इंड्यूस EMF झाला होता दोन्ही कॉईलमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी सेम होती आणि सायनोसायडल शेपसुद्धा. अँड ऑल्दो द व्हॅल्यूज ऑफ इन्स्टंटेनियस EMF इंड्यूस विल बी डिफरंट. बट त्याच्या ज्या व्हॅल्यूज होत्या इन्स्टंटेनियस EMF इंड्यूस्ड व्हॅल्यू विल बी डिफरंट होत्या. हावेवर द टू अल्टरनेटिंग EMF वॉन्ट रीच देअर मॅक्झिमम अँड झिरो व्हॅल्यू. बट त्याच्या ज्या झिरो व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू होत्या त्या सेम टाईमला काय करत होत्या तर रीच करत होत्या. सेम टाईमला झिरो व्हॅल्यू अँड मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि जेव्हा अशी कंडिशन असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणू, द करंट ऑर व्होल्टेज सच अल्टरनेटिंग व्होल्टेज ऑर करंट्स आर सेड टू बी इन फेज विथ इच अदर. तेव्हा आपण त्याला म्हणू की अल्टरनेटिंग व्होल्टेज ऑर करंट आर सेड टू बी इन फेज. सो टुडे थँक यू. VCD त्याआधी आपण इक्वेशन बघून घेऊया. द टू व्होल्टेज विल हॅव द इक्वेशन्स E1 इज इक्वल्स टू EM1 साइन ओमेगा टी अँड E2 इज इक्वल्स टू EM2 साइन ओमेगा टी. तर या इक्वेशनचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू. अँड ऑल्सो VCD इन नेक्स्ट व्हिडिओ इन फेज मीन्स वॉट अँड फेज डिफरन्स मीन्स वॉट. सो थँक्यू.